रोमकारासपत्र 10वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन चालू करू. पुन्हा एकदा यशोधर सागर चॅनलमध्ये प्रत्येकाचं स्वागत असो. मी देवाचा सुंदरचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय. रोमकारासपत्र याचा 10वा अध्याय त्यातलं 8वं वचन आहे. तर तू काय म्हणतोस? ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. ते आमच्या विश्वासाविषयी असलेले वचन ते गाजवले आहे ते हेच की. कारण की देवाचं वचन आपल्याला अंतःकरणाचा विश्वास गाजवायचं. ते काय वचन बघा, की प्रभू येशू आहे असा जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले आहे, अंतःकरणात विश्वास दर्शील अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. काय आहे? प्रभू येशू आहे असं तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले असे तू अंतःकरणात विश्वास दर्शील तर तुझे काय होईल? तारण होईल. कारण की तारणासाठी आज लोक पुढे पुढे जातात, पण तारण आपला देव काय म्हणतो? फक्त तू काय मान, प्रभू येशू आहे आणि तो माझा पिता परमेश्वर आहे आणि तो माझ्यासाठी आला, त्या स्तंभावर मरण पावला, मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जीवन झाला आणि येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याने मला आरोग्य मिळाले. असं जर तू कबूल करशील तर कोणताही रोग असू, कोणताही दुःख नसू, तो येशूच्या नावात बरं होणार. येशूच्या नावात तुम्हाला आरोग्य भेटणार, येशूच्या नावात तुम्हाला मोकळीता भेटणार. कारण की येशूने त्या प्रत्येक गोष्टीची तुमची किंमत त्या वजस्तंभावर मोजलेली. म्हणून तर आपण गुड फ्रायडे करतो, कारण की येशूने ती किंमत मोजली म्हणून आपण गुड फ्रायडे करतो. म्हणून तर आपण ईस्टर करतो, का येशू आपला जिवंत आहे, तो मेल्यातून उठलाय. म्हणून प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस आपण हे करतो त्या वेळेस आपल्याला कळायला पाहिजे कोणतं वचन आहे. कारण की सैतान बऱ्याचशा वेळेस तुमच्या अंतःकरणात हृदयात खेळतो आणि काय सांगतो, हे दुखणं असंच राहणार, हे सैतानी बांधवलं असं रे कधीच बदल नाही. पण जर तू तुझ्या मुखाने विश्वासाने कबूल करशील का प्रभू येशू तू देवाचा पुत्र आहे आणि तू माझ्यासाठी आला, त्या वजस्तंभावर तू मरण पावला आणि मेल्यानंतर तू पुन्हा तिसऱ्या दिवशी जीवन झाला, असा मी विश्वास धरतो, तर तुझे आणि तुझ्या घरांचे काय होईल? तारण होईल. आणि तारण हे देवाने काय दिलं? फुकट दिले. तिथं देवाने कोणाला जात किंवा धर्म बदलायला लावला किंवा देवाने कधी तारणासाठी काही दे म्हणलं, दार देव काय म्हणलं? पवित्र देवाच्या ऑनलाईन लेकर बोलत प्रत्येकाला पैसे देतो, तुला बसलेल्या प्रत्येक फाटक्याच्या ओळख चालते त्यांच्या जीवनात कसे कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगर निक, रक्तदाब निक, येशूच्याच नावात हृदय बरं हो, सैतानी बंधातून मोकळे व्हायचे, डोकं बरं हो, पूर्ण बेडवर असणारे मोकळे व्हा, कर्जाच्या सरापातून मोकळे व्हा, येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळख चालते त्यांच्या जीवनात कसे करू. पवित्र आत्मा फर्स्ट टच त्यांना प्रत्येकाला टच हेल द्या येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळख चालते त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो आणि तिचा गौरव करू. रोज प्रार्थना करते, तुझा गौरव करताना येत नाही आणि तुझा गौरव करतो येशूच्याच नावात.